करीन चिंतन जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे. महाराजांनी या कडव्यामधून कृतज्ञता सांगितलेली आहे. महाराज तुकोबराय म्हणतात की भक्त हा परमेश्वराशी कृतज्ञ असतो आणि तुम्ही आम्ही विसरून गेलेले कृतज्ञ असतो. केलेल्या उपकाराचा हनन जो करत असतो त्याला कृतज्ञ म्हणतात आणि केलेल्या उपकाराची जाणीव जो ठेवत असतो त्याला म्हणतात कृतज्ञ. परमेश्वरानं जीवन दिलं, शरीर दिलं, दिले इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोलाया वचन देणे तू जोडशी नारायण नासे जीवपण भोरूड. एवढं काही दिलेलं आहे आणि देऊनही त्याचा उपयोग आपण करून घेत नाही. विठ्ठला विठ्ठला म्हणून ज्यानं जीवन दिलं, ज्यानं शरीर दिलं, ज्यानं जन्म दिला त्याच्या प्रती कृतज्ञ राहा. कृतज्ञ राहा, कृतज्ञ नाही. परंतु आपण माणसं, आपण जीव कृतज्ञ आहोत आणि केव्हा केव्हा कृतज्ञ होत असतो. अधिकाधिक लोक परमेश्वराला विसरलेले लोकांची संख्या जास्त आहे. ईश्वराला न मानणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. नास्तिक लोकांची संख्या जास्त आहे. नास्तिकांनी देव नाही मानला म्हणजे देव नाही अशाचा प्रकार नाही. नका मानू देव. एखादा म्हणाला देवच नाही तर ठीक आहे, नाही तर नाही. परंतु ज्यांची आस्था आहे, ज्यांची श्रद्धा आहे, ज्यांना माहित आहे की परमेश्वराचं अस्तित्व आहे, विठ्ठला विठ्ठला. अरे नास्तिक माणसांनी सुद्धा माणूस मेल्यानंतर त्या मेलेल्या माणसाला आपल्या शोकेस मध्ये ठेवलेलं नाही. तो मानत नाही ना. तो जन्म मानत नाही, तो मृत्यू मानत नाही, तो ईश्वर मानत नाही, तो काहीच मानत नाही. नास्तिक आहे. आमचं नास्तिकाशी सुद्धा कोणतं वैर नाही. साधू संत महात्मे आस्तिकावर जेवढं प्रेम करतात नास्तिकावर तेवढं प्रेम करतात. कितीतरी साधू संत महात्म्याच्या जीवनातल्या घटना आहेत. नास्तिक लोकांना त्यांना छळलं नास्तिक लोकांनी, काही फरक नाही पडला. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. विठ्ठला एक भक्त माणूस, एक आस्तिक माणूस, एक देव पूजा करणारा, नामस्मरण करणारा, भक्ती करणारा, परमार्थ करणारा, दररोज परमेश्वराचं नाव घ्यायचं आणि त्याच्या शेजारी राहणारा परम नास्तिक होता. तो देव धर्म ईश्वर कर्म वगैरे काही मानायचा नाही. एके दिवशी आस्तिक आपल्या हातामध्ये माळ घेऊन राम राम जपत होता. नास्तिक तेथे गेला, म्हणे काय करतोस? तो म्हणाला तुला दिसत नाही का मी काय करतो? त्याच्या हातामध्ये तुळशीची माळा होती. रामकृष्ण हरी जप करत होता. तो म्हणाला मी एवढे दिवस झाले तुला पाहतो रामकृष्ण हरी ओरडतोस, पण त्या देवानं तुला काही दिलं का आजपर्यंत? माळ जपणारा आस्तिक म्हणाला देवानं जे काही मला दिलेलं आहे तुला सुद्धा त्यानं दिलेलं आहे. मला दिलेलं आहे, तुलाही दिलेलं आहे. हे शरीर त्याने मला दिलं, तुझं शरीर तुला सुद्धा त्यानं दिलेलं आहे. घरदार परिवार जमीन जुमला इस्टेट सर्व तुला त्याने दिलेलं आहे. एक मी नाही मानत. कशाचा देव, कशाचा परमेश्वर, कशाचा ईश्वर? आणि मग तू जर 15-20 वर्षापासून माळ जपतो तर तुला देव दिसला का? विठ्ठला विठ्ठला. अरे स्वामी विवेकानंदाला सुद्धा एका व्यक्तीने विचारलं तुला देव दिसला का? स्वामी विवेकानंद म्हणाले मला नाही दिसला देव. मग कशाला भजन करतोस? स्वामी विवेकानंद म्हणाले मला दिसला देव. देव दिसला? मग तुला जर देव दिसला तर मलाही दाखवून दे. स्वामीजीने म्हटलं तुला दाखवला असता पण तू
लायकीचा नाही देव पाहण्याच्या. मी देवाला जरी विनंती केली की याला दिस म्हणून तरी देव तुला दिसणार नाही. अरे ज्याची आस्था नाही, ज्याची भक्ती नाही, ज्याचं प्रेम नाही, ज्याची श्रद्धा नाही, त्याला देव कधीही दिसणार नाही. विठ्ठल विठ्ठल आस्तिक म्हणाला, बाबा रे माझा विश्वास आहे माझ्या परमेश्वरावर. कुठे आहे तुझा देव? तो म्हणाला तुझा देव जर असेल तर 3 दिवसाच्या आत मला तुझ्या देवाचा चमत्कार दाखव. देवाचा चमत्कार? हो म्हणाले, काही हरकत नाही. 3 दिवसाच्या आत तुला देवाचा चमत्कार मिळेल. पण तुलाही माझ्यासारखी तुळशीची माळ गळ्यात आणि तुळशीची माळ हातात घेऊन माझ्यासारखा जप करावा लागेल. तो म्हणे करायला तयार आहे, पण किती दिवसात देव दिसेल? म्हणजे अवघ्या 3 दिवसात. विठाला विठाला 3 दिवसामध्ये तुला देव दिसेल. हा तुळशीची माळ गळ्यात घातली, इच्छा नव्हती पण घातली. पुष्कळ लोक आहेत त्यांची इच्छा नसते, पण तुम्ही आम्ही आग्रह करतो तर घालून टाकता. म्हणतात ना महाराज तर घाला, मग काही हरकत नाही. आणि सप्ताह होईपर्यंत आपल्यापेक्षा जास्त उड्या मारतो, इकडे तिकडे पंक्तीत फिरतो, वाढायला लागतो. आणि सप्ताह झाल्यानंतर जुने मित्र भेटले की मला गेली मार. घाई करू नका. जे काही करायचं आहे तुम्हाला ते विचारानं करा, अविचारानं करू नका. लोक सांगतात म्हणून करू नका. तुमच्याकडून पालन होत असेल तर अवश्य करा. विठ्ठल विठ्ठल नाहीतर माळी सुद्धा खुंटीला टांगून पिणारे खाणारे लोक आहेत. काय संध्याकाळी काढून द्यायची, खायचं प्यायचं, सकाळी आंघोळ केली की पुन्हा घालायची. अरे तुम्ही किती फसवाल? तुम्ही तुम्हाला फसवू शकता, ईश्वराला नाही फसवू शकत. ईश्वर सहस्त्र नयन आहे. ओम सहस्रशीर्षा पुरुषः सहस्राक्षः सहस्रपाद अनेक बाहुधरवक्त्र नेत्रम. गीता आणि वेद सांगतात परमेश्वराचे अनंत डोळे आहेत. त्याचा डोळा तुमच्याकडे लागलेला नाही अशी जागाच नाही. तुम्ही अंधारात जरी पाप केलं तर अंधारातलं पाप सुद्धा तो अंधारात पाहतो. त्याचा नेत्र तिथे आहे. तुम्ही प्रकाशात करा, यात्रेत करा, मंदिरात करा, कुठेही पाप करा, ईश्वर सर्व ठिकाणी तुमचे पाप पाहतो, पुण्य पाहतो. ईश्वर अनंत नेत्र आहे. विठ्ठला तुम्हा आम्हाला अवलोकन करण्यासाठी त्याचे अनंत रूप आहे. अनंत रूपे अनंत वेसे अनंत वेसे देखिले म्या त्यासी बापर भूमा देवर गुण बांधली कैसी. तो अनंत रूपात आहे, अनंत वेशात आहे. सहस्र कान नाही, हजारो लाखो कान त्याच्यात, हजारो लाखो. तुम्ही कुठेही काही बोला त्याला ऐकू येतं, तुम्ही काहीही पहा त्याला दिसतं. सर्व अवलोकन. नास्तिकाला आस्तिक म्हणाला ही माळ घे आणि 3 दिवस बस, कुठेही तुला तिथे वाटेल तिथे. 3ऱ्या दिवशी माझा देव नाही आला तर मला नकोस. अरे हा बोलून गेला, बोलणं
करणं फार अवघड आहे. लक्षात ठेवा, बोलणं सोपं आहे, कोणी बोलून जातो. आता तो बोलून गेला पण होता देवाचा भक्त, आणि नेहमी देवाने आपल्या भक्ताची लाज राखलेली आहे. विठ्ठल परमेश्वर या नास्तिकानं माळ घेतली आणि असा आपल्या गावाच्या पलीकडे जसा डोंगर आहे त्या डोंगरामध्ये गेला, एका झाडावर बसला आणि लागला म्हणायला रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. एक दिवस कसा तरी काढला, सोपं नाही. लोक म्हणतात बापरे काय मजा आहे साधू लोकांची, मस्त खायला मिळतं प्यायला मिळतं, रात्रभर विना घेऊन दाखव मग समजतं काय. एक घंटाभर माणसं विना घेऊ शकत नाही, आयुष्यभर काय परमार्थ करणार आहे. अवघड आहे. दिसायला सोपं आहे पण असायला अवघड आहे. विठ्ठला हो, काय झालं, ज्यावेळी नास्तिकाने माळ घेतली, एका वृक्षावर जाऊन बसला, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. पहिला दिवस गेला, फरक असते. सांगितलं बिना भोजन बिना पाणी 3 दिवस. दुसरा दिवस उगवला, आवाज खाली खाली जायला लागला. काय पोटात भूक लागली, आवाज खाली 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 जायला लागला. आणि मग कधीतरी ऐकू येत रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, आणि ते सुद्धा फार हलक्या आवाजामध्ये. तिसरा दिवस उगवला, म्हणे बेट्या तिसऱ्या दिवसात जर मला देव येऊन नाही भेटला तर तलवार घेऊन तुझं धड वेगळं आणि शिर वेगळं करून टाकेल. ते म्हणे काही हरकत नाही. तिसरा दिवस उगवला, तिसरा दिवस पूर्ण व्हायचा आहे, सूर्यास्त झाला, संध्याकाळ झाली. तो म्हणे बास एवढी रात्र आहे, याचा देव जर ही रात्र सूर्योदय होईपर्यंत नाही तिसऱ्या दिवशी भेटला त्याला जिवंत ठेवणार नाही. हाही इकडं घाबरलेला होता, 3 दिवसात मिळेल म्हणून भेटेल म्हणून सांगून गेला होता. परंतु त्याचा विश्वास होता की माझा परमात्मा मला धोका देणार नाही. विठ्ठल विठ्ठल तिसऱ्या दिवशी रात्रीचे 12 वाजलेले होते. रात्रीचे 12 वाजलेले होते. आपल्या भारतीय ज्योतिष शास्त्राच्या नियमाप्रमाणे सूर्योदयापासून तर सूर्यास्तापर्यंत दिवस असतो आणि सूर्यास्तापासून तर सूर्योदयापर्यंत रात्र असते. असे रात्र आणि दिवसाची गणना आहे. इंग्रजाचा दिवस रात्री 12 वाजेला संपतो. इंग्रजांचा दिवस त्यांचा 12 वाजेला संपतो, आपला सूर्यास्ताला संपत असतो. विठ्ठला विठ्ठला हा पार फजीर होऊन गेला, एकदम घाबरून गेला, आता नक्की मरतो. रात्री शेजारच्या गावात चोरी झाली आणि चोरीचा माल घेऊन चोर नेहमी ज्या झाडाखाली बसून तो माल वाटून घ्यायचे, जे आणलेली चोरीचा माल वाटून घ्यायचे. आणि या त्या झाडावर हा बसलेला होता माल घेऊन चाललं होतं रामकृष्ण हरी रामकृष्ण. आणि चोर आले, चोरांनी त्या ठिकाणी हिस्से टाकले. चोरांनी हिस्से टाकले, हा वरती बसलेला होता. चोरांनी येताना काय केले की ज्या घरी चोरी केली होती त्या घरी एक डब्बाभर बुंदीचे लाडू होते. ते म्हणे आता मस्त वाटे करू, नंतर खाऊ, नंतर पाणी पिऊ बाजूच्या ओढ्यावरती. सर्व ठरवलं होतं. आणि काय झालं की त्यांनी ती लाडूची पिशवी त्या झाडाच्या एका याला अडकून दिली. आणि चोराचा सरदार होता, तो सरदार झाडाला टेकून बसला. इकडे वाटे चालू होते, सारखे वाटे करा, समान करा, सर्वांना सारखं आलं पाहिजे. आणि वरती चाललं होतं रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल.
वाटू लागलं त्याला. पण त्याची प्रतिज्ञा होती, याचा त्याला विश्वास दिला होता की 3 दिवसात जर माझा देव नाही भेटला तर मला वाटेल ती शिक्षा कर, म्हणजे तुला समाप्तच करीन जर तिसऱ्या दिवशी नाही भेटला तर. हिस्से झाले, सर्व झाले, पण चोराच्या सरदाराच्या मनात शंका आली. होऊ शकतं आपला चोरीचा माल चोरी कोणीतरी पाहू शकत असेल कुठे लपून, म्हणून चारी बाजूला तपासून पहा, झाडं झुडपं जे काय असतील. मग तिकडे तिकडे ते शोधू लागले, कोणी आहे का, कोणी आपल्याला पाहणार आहे का. अचानक स्टार दाबल्याबरोबर अशी वरती दाबली तर हा दिसला माळे घेऊन बसलेला. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण. हा दिसला. चोराचा सरदार ने उतारो इसको. हरामखोर बोले हमारा माल देखने के लिए, चोरी देखने के लिए, पकड़ने के लिए यहाँ बैठा पेड़ के ऊपर. तो हात जोडू लागला, पाय जोडू लागला, क्षमा करा, मी काही तुमचा माल पकडण्यासाठी किंवा कशासाठी नाही बसलेलो. झूठ बोलता है बोले, इतने जंगल में आके क्यों बैठा यहाँ पे, और साधु के जैसी माला हाथ में लिया और जब भी कर रहा है कि रामकृष्ण हरि रामकृष्ण. नहीं बोले साहब मैं झूठ नहीं बोलता, क्या मैं सच्चा आदमी हूँ, झूठ नहीं बोलता. क्या चोराच्या सरदाराने म्हटलं, खरा जर माणूस असता असा माज आपल्यानंतर तुला देव दिसला नसता का, खोटा कुठला. उतारो इसको नीचे. त्याला खाली उतरवून घेतलं. उतरल्यानंतर 50 लाडू त्या पिशवीमध्ये एवढं मोठं. एक चोर म्हणाला, साहब जाने तो कोई बात नहीं, इसको ये शिक्षा दे दो, जितने लड्डू लाए ना 50 की 50 इसको खिला दो बोले सारे. आणि आई 3 दिवसाचा बिलकुल सुटलेला होता, 3 दिवसाचा भुकेलेला होता. माणूस आला तरी खाल्ला असता त्याने सोबत, इतकी त्याला भूक लागली होती. अरे मग काय झालं, त्याला खाली उतरून घेतलं आणि सरदारानं बंदूक घेतली. फटाफट खाले बोले, फटाफट खाले, फटाफट खाले. त्याला भूक लागलेलीच होती. खाएगा इतने लड्डू तो तुझे मारूंगा नहीं. घेतले त्याने 50 लाडू. भीतीच्या मना, भूक लागल्यामुळे म्हणा हे मला. आणि तिसऱ्या दिवसाचा सूर्योदय झाला. तलवार घेऊन आला, तलवार घेऊन आला. बोले कहा तेरा परमेश्वर, तुझा भगवान कुठे आहे, कुठे आहे तुझा देव. 3 दिवस माझ्याकडून जप करून घेतलास. आस्तिक म्हणाला, 50 लाडू का तुझ्या बापानं भोगतले, तो माझा परमेश्वरच होता, चोराचा सरदार होणार. चोराचा सरदार होऊन माझा परमेश्वरच तुला भेट देण्यासाठी, खाऊ घालण्यासाठी आला. ज्यानं मला बालपणापासून जन्म दिल्यापासून खाऊ घातलेला आहे आणि जोपर्यंत आहे तोपर्यंत तोच खाऊ घालणार आहे मला आणि तुलाही सुद्धा. नंतर त्याचा विश्वास झाला. नंतर त्यांनी गळ्यात माळ घातली, कशाची, तुळशी. विठ्ठल विठ्ठल. हा महिना तुळशीची माळ घालायचा आहे आणि पुढचा श्रावण महिना माळ घातल्यानंतर नियम पालन करायचं आहे. आणि श्रावण महिना झाल्यानंतर पुन्हा माळ काढायचा महिना येतो. श्रावण महिना लागायचा, लोक म्हणाले उद्या श्रावण महिना लागणार आहे, आज आमोशे घ्या खाऊ. कोणी शिकार करून आणतो, कोणी कुठून आणतो, कोणी खाऊन घ्या, श्रावण महिना लागणार आहे उद्यापासून. आणि श्रावण महिना संपला की आता खाऊन घ्या, 1 महिनाभर पालन केलेलं आहे. आषाढ महिना पांडुरंगाचा महिना आहे. आषाढ महिना संतांचा, वारकऱ्याचा, वैष्णवाचा महिना आहे. आषाढ महिना सात्विक जीवन जगण्याचा आहे. आषाढ महिना तुळशीची माळ गळ्यात घालण्याचा आहे आणि वैष्णव वारकरी होऊन जगण्याचा महिना. आणि त्या आयुष्याचा प्रारंभ या महिन्यात होत असतो खरा, म्हणून आषाढी वारी या महिन्यात येते. विठ्ठल मला एवढं सांगायचं, भक्त व्हायचं असेल तर आसरी व्हा, नकली भक्ती होणार.
नकली भक्त आहे पुष्कळ. असली भक्त होण्यासाठी अनंत जन्माची साधना लागते, त्यावेळी ते असली भक्ती मिळेल तुम्हाला. आणि मग तुमची धरसोड होते कधी म्हणजे निश्चय नाही. तुकाराम महाराज म्हणतात निश्चयाचे बळा निश्चयाला फळ आहे. निश्चयामध्ये दृढता असली पाहिजे. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे निर्धार हे भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये. आपल्या अंतःकरणामध्ये निष्ठा असली पाहिजे. काय निष्ठेनं भरलेला भाव असला पाहिजे, खोटा भाव नसला पाहिजे, खोटी भक्ती नसली पाहिजे. खोटा भाव खोटी भक्ती. एकदा शेगावला आमची भागवत कथा होती. मंदिराजवळ लायब्ररी आहे नागदरीच्या संस्थांची, आणि त्या लायब्ररीमध्ये भागवत होती. त्याला 20-22 वर्ष होऊन गेली. एका भक्तानं कथा ठेवली, भरपूर लोक ऐकायला यायचे, आणि त्याच्यामध्ये एक स्त्री होती, पांढरी साडी नेसलेली, सर्वात जास्त माळा तिच्याच गळ्या होत्या, दंडाला बांधल्या होत्या, काही मनगटाला बांधल्या होत्या, काही इकडं गुचड्याला बांधल्या होत्या, काही डोक्यात घातलेल्या होत्या. आणि भरपूर आपल्या इकडच्या तिकडच्या महिला ऐकायला होत्या. आपल्या परिसरातल्या कथा चालू होती. काही कथेत संकीर्तन सुरू झालं की 1 नंबरला नाचायला तीच होती. तिच्यामुळे भरपूर बाया नाचायच्या. तिनं सर्व बायाचं मन जिंकून घेतलं. 4-5 दिवसामध्ये सर्व बाया तिला संत संधीच्या पाया पडायला लागल्या. 30 2-2 शब्द उपदेशाचे सांगू लागले. शेवटचं काल्याचं कीर्तन माझंच होतं. काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी बरीच गर्दी झाली. गर्दी झाल्यानंतर आरती झाली, एकदम गर्दी झाली. आणि गर्दी झाल्यानंतर काय झालं, एका बाईची त्या ठिकाणी कोणीतरी गळ्यातली सोन्याची जी पोत होती ती तोडू लागले. तोडता तोडता तिचा हात तिनं धरायचा, पण हात सटकला. कोण तोडली तिला काही कळाली नाही. परंतु आपली जी भक्त होती बुलढाण्याची बाई, त्या बाईनं जिच्या सर्वात जास्त माळा, मोठा मोठा गण, पांढरी साडी, संतील बाई सर्व बाया म्हणत होत्या. 1000 रुपयाचं बंडल चोरत असताना त्या आपल्या एका भक्तबाईने तिला पकडलं होतं. आणि लगेच तिला शंका आली की तीच बाई असली पाहिजे. नंतर तिला सांगितलं, पोलिसांमध्ये हे केलं. ती पोत गेल्यामुळे सोना 1 तोळा 2 तोळ्याची काहीतरी पोत होती. ती बाई आरती होईपर्यंत स्टेशनवर गेली. आता मंदिरापासून स्टेशन बरंच अंतर आहे. स्टेशनवर गेली, तिथं पोलिसांना पकडली. 9 तोळे सोनं निघलं तिच्या.
असली भक्त होती का नकली होती? भक्त पण चोऱ्या करत असतात का? विठ्ठल विठ्ठल असं काही नाही. चपलाच्या चोऱ्या सोडून येतो, फक्त सोनं चोरू नका. चपला मोठं चोरले चालतात कीर्तन. अरे कीर्तन ऐकायला येतात, कोणाची चप्पल चोरतात, कोणाचा बूट चोरतात. तुम्ही कीर्तन ऐकायला येतं का? भक्त आहे का? मला एक सांगायचं, भक्ती असावी पण नकली नसावी. भक्त असा पण असा नकली नसावा, दांभिक नसावा. तुम्हाला उदाहरण सांगतो म्हणजे कळेल. विठ्ठला एका गावामध्ये 12 वर्षापासून संकीर्तन चालू होतं. काही काही गावामध्ये 12 वर्षापासून विणे चालू असतात. 3-3 तप 4-4. एका गावात आम्ही गेलो 60 वर्षापासून विणा चालू होतं. एका गावामध्ये आम्ही असं पाहिलं की 200 वर्षापासून विणा चालू. किती विशेष आहे. आपल्याला 7 दिवस कठीण होतं. 7 दिवस 7 तास. जवळजवळ 200 वर्षापासून अखंड विणा चालू आहे. असं जे गाव होतं, त्या गावामध्ये भक्त मंडळी होती आणि त्यांनी दररोज त्या ठिकाणी रात्रंदिवस 24 घंटे फक्त ड्युट्या बदलायच्या, पाळी बदलायची, नामसंकीर्तन चालू होतं. रामकृष्ण हरी, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, या मंत्राचा अखंड जप चालू होता. आणि एके दिवशी श्री नारदजी त्या गावाच्या जवळून जात होते. जवळून जात असताना भगवंत त्यांच्या सोबत होते. देव म्हणाला, नारद, अरे बघ ना माझे काय भक्त आहे, आणि आपण या गावाला डावलून पुढे चालत आहात, निदान त्यांना भेट देऊन तरी जाऊ. नारदजी म्हणाले, तू मला द्यायची अशी द्या भेट, आपण अशा नकली भक्ताला भेट नसतो देत. कोण? नारद म्हणाले. देव म्हणाला, 12 वर्षापासून भजन करतात ते लोक, हा नारद त्यांना नकली भक्त म्हणतो. काय हिंमत आहे याची? नाही नाही मी नाही येणार, आपल्याला नाही आवडत. ते नकली लोक आहे सर्व. असली याच्यातला एकही सापडला तर मार्ग ठीक आहे. आणि तुम्हाला जायचं देवा, तुम्ही स्वतंत्र आहात, तुम्ही जाऊ शकता. देवाला म्हटलं, नारद जर असं म्हटलं तर काय? नाही, पण देवानं म्हटलं, नारद कशावरून ते नकली भक्त आहे मला दाखवून दे. हा, त्याच्यासाठी येऊ शकतो. विठ्ठला विठ्ठल आणि नारदाचं काम हेच आहे. काही नारद चोरून करतात, काही नारद उघड करतात, एवढंच. आजही गावागावामध्ये समाजामध्ये असेच नारद लोक आहेत. चाललेलं मंदिराचं बांधकाम बंद पाडतील. चांगल्या गावात चांगलं काही चाललं तर त्याच्यात कसा विक्षेप घालून द्यायचा, कलर कसा निर्माण करायचे, नारदाचं काम आहे. नारदाने पुष्कळ भांडणं लावून दिली. एकदा नारद चालला होता भजन करत, आणि शंकर भगवान बिचारे ध्यान लावून बसलेले होते. नारद गेला काहीच नाही. त्या गंगेला म्हटला, शंकराच्या 2 बायका, गंगा आणि गौरी म्हणजे पार्वती. आणि त्या नारदाने काय केलं, गंगेच्या कानाला तोंड लावलं, काही सांगितलं नाही. आणि फक्त एवढं सांगितलं, तू फक्त शंकराच्या कानाला तोंड लाव. ती गंगा उठली, तिला वाटलं बा संत आहे, ऋषी आहे, सांगितलं तेवढं काम काय आवडले. ती गंगा उठली आणि शंकराच्या कानाला नुसतं तोंड लावलं, एकही शब्द सांगितलं. बाजूला पार्वती माळ घेऊन बसलेली होती. नारद गेले निघून नारायण नारायण करून. पार्वती म्हणे, मला हे सांगा की त्या गंगेनं तुमच्या कानात काय सांगितलं. शंकर भगवान बिचारे भोळे ते म्हणे, मला काही सांगितलं नाही. नाही खरं बोला, नाही तर आपला संबंध तुटला म्हणून समजा, घ्या मार्ग. काहीतरी बोलली तुमच्या कानामध्ये. आता काही गरज होती का त्या नारदाला जाताना हे काम करायची? पण जाताना ते काहीच नाही केलं. फक्त तिनं त्या शंकराच्या कानाला नुसतं तोंड लावलं आणि पार्वती रुसून बसली.
काय झालं सांगा, तुम्ही काय बोलले त्याच्या कानामध्ये, ती काय तुमच्या कानामध्ये बोलली सांगा. काही बोललीच नव्हती तर शंकर भगवान काय सांगणार. अरे म्हणून आमच्या संतांनी लिहून ठेवलाय तो दगडा, गंगा गौरी दोघे भांडवी संभ्यासी धाडीले वनारे. काही काम होतं का दगडा लावून द्यायचं, चाललं होतं मग त्या जप करत होत्या, हा ध्यान करत होता, त्याला विक्षेप लावून गेले पुढे. नारदाचं काम आहे. अरे असे कितीतरी समाजामध्ये उदाहरण आहेत. आता या मंदिराचं बांधकाम चालू आहे. कोणी 50,000 रुपये कबूल केले असतील, कोणी 1,00,000 केले असतील, कोणी 20,000 केले असतील, आणि एखाद्यानं 10 केले असतील. त्यानं 5 दिले असतील, पण 5 द्यायचं त्याला बेईमानी आली असेल, 5 द्यायचं नाही. तो एकटा नाही दे, 4 चौघाला पुन्हा मित्र करतो. जाऊ द्या, काय द्यायचे. तिथं कुठं कोणतं चांगलं काम चालू आहे. अरे काम चांगलंच चालू आहे, पण तुझी बेईमानी दुसऱ्याला कशाला त्या ठिकाणी नरकाला घालतो. नारदाचं काम हेच आहे, याचं त्याला लावायचं, त्याचं त्याला लावायचं. परंतु नारदाला लावलेल्या कलातून कल्याण होत होतं, आणि तुम्ही आम्ही लावलेल्या कलातून नरकाला जावं लागेल. तुमचा आमचा कला लावण्याचा अधिकार नाही. काय भांडणं लावायला सुद्धा अधिकारी माणूस पाहिजे. असं नाही कोणी उठला लावले भांडणं. विठ्ठला नारदजी देवाला म्हणाले, आपण नाही येत बा, आपल्याला त्या लोक नाही आवडत, ते काही खरे भक्त नाही देवा, आणि तुम्ही असं बोलू नका त्यांना, ते भजन करतात म्हणून. आणि तेव्हा नाराज कशावरून, ते भक्त नाही. 12 वर्ष झाले ना. 12 वर्ष म्हणजे काय लहान कालावधी झाला का. नाही, देवा तुम्हाला जर परीक्षा पाहिजे असेल तर पाहू, परीक्षा चला. देव गेला. नारदाने देवाला म्हटलं, काही नाही, फक्त पैशाचा पाऊस पडा. काय केलं, पैशाचा पाऊस पडा. आणि देवानं काय केलं, परमेश्वर आहे, सर्वतंत्र स्वतंत्र आहे, सामर्थ्यशाली आहे, समर्थ आहे. पाडला पावसाचा पाऊस. 15-20 जण होते, 5च राहिले फक्त, बाकी नुसते पैसे वेचायला लागले. भजन सोडून पैसे वेचायला लागले. गेले पैसे घेऊन. आता मला आता काय करायचं, देवाचं भजन करायचं, झाले कामापुरते पैसे. पाहिलं देवा, 20 जण होते, ते किती भक्त आहेत खरे. ते म्हणे 5 तर आहेत, आज सोडे 5 आहेत का नाही. देवाला म्हटलं पुन्हा पाडा पाहिजे पाऊस. सोन्याच्या नाण्याचा पाडा, सोन्याचे नाणे, सोन्याच्या मोहराचा पाऊस पडला. 5 म्हणले, 4 गेले. ते लागले गाठोडं भरायला, पोतळी भरायला, पिशव्या भरायला, गेले. एक म्हणाला, जाऊ द्या, आपण नियम चालू केलेला आहे, आपल्याला नाही मोडायचं, नाही घ्यायचं सोनं, नाही न्यायचं सोनं, हे करायला. नंतर नारदजी म्हणाले, पाडा नाही का पाऊस सोन्यापेक्षा भारीचा, हिऱ्याचा पाऊस पडला. हिरे, माणिक, मोती, जवाहर पाऊस पडला. त्याला विना विठ्ठलाच्या गळ्यात चालू. तोही उठला, लागलं पोता भरायला. फुल गाठोडी भरली त्यानं. इतकी गाठोडी भरली, उचलतच नव्हती. देव म्हणाले, एक निघाला नाही माझा भक्त खरा. नारदजी म्हणाले, खरा आहे का खोटा आहे, तुम्ही जाऊन पहा. त्यानं पोटळी भरून बांधून ठेवली होती. देव गेला, भक्ता मी देव आहे, तू एकच निघाला निष्ठावंत, म्हणून तुला दर्शन द्यायसाठी आलो. आणि काय मागायचं तर माग. म्हणजे मी काही तुम्हाला कष्ट देऊ इच्छित नाही, ही पोतळी मला उचलत नाही, एवढी डोक्यावर द्या. देवाला उचलून दिली, तो घरी गेला, एकही बदलत नाही. असली नकली कोण आहे. अरे असली भक्त होण्यासाठी एका जन्माची नाही, अनंत जन्माची साधना लागते. विठ्ठला आणि म्हणून पंढरीची वारी साधना आहे. पंढरीची वारी वारकऱ्याची, वैष्णवाची साधना आहे. आणि पंढरीत गेल्यानंतर काय महिमा आहे तर पाहिजे धरणा.